नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची धक्कादायक आणि ब्रेकिंग न्यूज आहे। राज्यातील महिला अत्याचार प्रकरणी ही महत्त्वाची बातमी समोर येते। लोहमार्ग पोलिसांकडून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे। रेल्वे पोलिसांकडे होमगार्ड नाही आहेत, राज्यात होमगार्ड नियुक्तीसाठी निधी नाहीये आणि त्यामुळे या होमगार्डची नियुक्ती करून देखील त्यांना कामावर घेता आलेलं नाहीये। 2000 होमगार्डची नियुक्ती रखडलेली आहे, पण रिलीज न झाल्यानं नियुक्ती झालेली नाहीये। लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी हे वक्तव्य केलंय। राज्यातील महिला अत्याचार प्रकरणी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज हा खुलासा करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार आणि इतरही गुन्हे हे वाढतच चाललेले आहेत आणि त्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला। तो इसके लिए हम तो पत्र व्यवहार शास्त्र से बराबर कर रहे हैं कि कम से कम 2000 होमगार्ड जो पहले आ रहे थे वो 2 होमगार्ड हमें मिलने शुरू हो जाएं तो एटलीस्ट थोड़ा वी कैन इंश्योर कि हम थोड़ा अपना मैन पावर जो है उसको निकाल करके बाकी डिप्लॉयमेंट में लगाएं। तो एक तो हमारा रिक्वेस्ट वो सतत बना हुआ है, बल्कि तब से कई बार पत्र व्यवहार हो चुका है। इट इज़ प्राइमरली फंड शॉर्टेज जिसके कारण होमगार्ड नहीं आ पा रहे हैं। तो जैसे ही फंड रिलीज़ हो जाएगा ना, होपफुल कि फंड रिलीज़ होना चाहिए, तो हमें ये मिल जाएंगे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, या संदर्भात काय अधिक माहिती आहे तुमच्याकडे? नक्कीच खरं तर लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी खरं तर ही धक्कादायक माहिती जी आहे ती दिलेली आहे। याच्या आधी जर लोहमार्ग पोलिसांकडे 2000 होमगार्ड जे आहे ते तैनात होते, मात्र फंड नसल्याकारणानं हे होमगार्ड जे आहेत ते लोहमार्ग पोलिसांना मिळालेले नाही आहेत। लोहमार्ग पोलिसांकडनं होमगार्डचे डीजी यांना सातत्यानं पत्रव्यवहार केला जातोय आणि या पत्राला उत्तरसुद्धा आलेलं आहे की निधी रिलीज झाल्यानंतर 2000 होमगार्ड जे आहेत ते तुम्हाला मिळतील, मात्र फंड नसल्याकारणामुळे लोहमार्ग पोलिसांना जो आहे तो 2000 होमगार्ड मिळालेले नाही आहेत। एकंदरीत जर आता आपण पाहिलं तर रेल्वेच्या परिसरात कुठेतरी महिला अत्याचार जे आहेत ते वाढताना दिसून येत आहेत की त्यासाठीच जर होमगार्ड आम्हाला मिळाले तर लोहमार्गाचं इतर जे मनुष्यबळ आहे ते इतर ठिकाणी पाठवता येईल किंवा त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करता येईल असं लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर आता पाहायला गेलं तर लोहमार्ग पोलिसांनी सांगितलेलं आहे की जर 2000 होमगार्ड मिळाले आणि त्यानंतर ज्या 600 जागा रिक्त आहेत त्या 600 जागा जर भरल्या तर कुठेतरी लोहमार्ग पोलिसांवरती जो ताण आहे तो कमी होऊ शकतो आणि अशा प्रकारच्या घटना आम्ही रोखू शकतो अशी माहिती जी आहे ती कैसर खालिद यांनी दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर आता पाहायला गेलं तर लोहमार्ग पोलिसांकडनं सातत्यानं निधी मिळण्यासाठी जे आहे ते प्रयत्न केले जात आहेत, मात्र त्यांना राज्य सरकारकडनं हा फंड जो आहे तो मिळालेला नाही आहे। प्राची, नक्कीच विशाल, आपल्यासोबत प्रवीण दीक्षित निवृत्त पोलीस महासंचालक देखील जोडले गेलेले आहेत। आपण त्यांना प्रश्न विचारूया। प्रवीणजी, साधारण कधीपर्यंत ही भरती होणं अपेक्षित होतं आणि या भरती अभावी पोलीस दलाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय? आपल्याला कल्पना आहे की लोहमार्ग हा अत्यंत संवेदनशील असा भाग आहे आणि त्या ठिकाणी 24 तास दिवस रात्री महिला प्रवास करत असतात आणि पूर्वी देखील अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे महिलांची छेडछाड झालेली आहे किंवा त्यांच्यावरती अत्याचार झालेले आहेत। हे रोखण्यासाठी म्हणून जे रेल्वे पोलिसांचे जे स्वतःची संख्याबळ आहे त्याला जोड म्हणून एक होमगार्ड्सची आपण भरती करत असतो किंवा होमगार्ड्सची मदत घेत असतो। आता आपण जसं ऐकलं त्याप्रमाणे लोह आयुक्त जे आहेत, लोहमार्ग पोलीस आयुक्त आहेत, त्यांनी आम्हाला होमगार्ड्स द्यावे अशी त्यांची मागणी आहे आणि त्याला पूर्वी तसे त्याप्रमाणे मिळतही होते, परंतु मध्ये निधीच्या अभावी त्यांना ते होमगार्ड देणं बंद झालेलं दिसत आहे। तर माझी तरी त्यात अशी शासनाला विनंती राहील की तातडीने ह्याच्यामध्ये लक्ष घालून जो काही निधी आवश्यक आहे प्रत्येक होमगार्डला त्यांनी रोज काम केल्याबद्दल रोजचे डेली वेजेस द्यावे लागतात, तर त्याप्रमाणे त्याचा निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे की ज्यामुळे महिलांना सुरक्षितपणे लोहमार्गाने प्रवास करायला सोयीस्कर होईल। नक्कीच। तर आपल्यासोबत केशव उपाध्याय मुख्य प्रवक्ते भाजपाचे जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। केशवजी, रेल्वे पोलिसांकडे होमगार्ड नाही आहेत, अतिशय महत्त्वाचा खुलासा आज झालेला आहे, त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना आहे ही। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आता महिलांवरती अत्याचार होत आहेत, महिला सुरक्षिततेच्या निव्वळ गप्पा राज्य सरकार मारतं, पण ज्यावेळी वेळ येते
त्याने मात्र कृतीची जोड जरा देत नाही. या राज्य सरकारच्या प्रायोरिटीच्या पूर्णपणे वेगळ्या दिसत आहेत आपल्याला. म्हणजे या राज्य सरकार मंत्र्यांच्या गाड्या घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत, मंत्र्यांचे बंगले दुरुस्त करण्यासाठी या सरकारकडे पैसे आहेत. अहो एवढंच काय, त्या मुंबई महापालिकेनंतर पेंग्विनसाठी कंत्राट काढलं होतं. पण या जे जीवाच्या हातावर जीव घेऊन ज्या प्रवास करतात, ज्या सुरक्षिततेसाठी आज सकाळी घरातनं बाहेर पडल्यानंतर संध्याकाळपर्यंत घरात ती महिला घरी पोहोचतोपर्यंत जीवात जीव नसतो घरातल्या लोकांचा, अशा महिलेच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार मात्र हे राज्य सरकार स्वतःला पुरोगामी राज्य सरकार म्हणतं. हे सरकार म्हणजे फुले आंबेडकरांचं हे आपण महाराष्ट्र आहे आपला, अशा ठिकाणी होमगार्ड द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. सरकारची निधीची प्रायोरिटी ही खूप वेगळी आहे आणि वाटतं हे दुर्दैवी चित्र आहे, हे धक्कादायक चित्र आहे. केवळ गप्पा मारायच्या, कृती शून्य अशी राज्य सरकारची अवस्था आहे. नक्कीच केशवजी, आपल्यासोबत मनीषा कायंदे शिवसेनेच्या नेत्या देखील जोडले गेलेले आहेत. तुम्ही देखील आमच्यासोबत असंच राहा. आपण मनीषा कायंदे यांच्याकडे जाऊयात. मनीषाजी, आपण पाहिलं तर केशवजी यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे. इतर गोष्टींसाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत, मात्र महत्त्वाच्या गोष्टींसाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी पैसे नाही आहेत. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं तर या विषयामध्ये अजिबात मला राजकारण आणण्याची इच्छा नाही आहे, परंतु तुम्ही आता केशव उपाध्यायांना माझ्या समोर बसवलंच आहेत, तर मला देखील बोलावं लागेल. असं आहे की राज्य शासनाच्या काय प्रायोरिटीज आहे आणि काय नाही, आता हे सगळं ह्यांना मी चांगली उत्तरं देऊ शकते, परंतु आता महिला सुरक्षा हा महत्वाचा विषय आहे. आणि महिला सुरक्षेमध्ये तरी किमान भारतीय जनता पार्टीने म्हणजे कडीला आतली आणि मी नाही त्यातली असा विषय करू नये. कारण आता मी बोलायचं नव्हतं, पण आता मी बोलणारच, कारण केशव समोर बसले तर मी सोडणार नाही. आता मला सांगा, तिकडे वर्ध्यामध्ये यांचे खासदार आहेत रामदास तडस, त्यांच्या मुलाचे काय प्रताप चालू आहेत तिकडे? का महिला आयोग तिकडे गेलं नाही? पाठवा ना महिला आयोगाला. राष्ट्रीय केंद्रामध्ये तुमचं राज्य आहे ना, तिकडे पाठवा महिला आयोगाच्या प्रतिनिधींना. ते नाही पाठवणार. अहो महाराष्ट्रामध्ये मला ह्याच्यामध्ये खरं कुठलं कारण द्यायचं नाही. ज्या घटना घडल्या आहेत त्या खऱ्या आहेत, त्या अत्यंत दुर्दैवी आहे आणि खरंच त्याच्याबद्दल सरकार क्षमाशील आहे आणि खरंच कुठेतरी त्रुटी असतील तर त्या भरून निघतील. काल माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री यांनी ताबडतोब एक बैठक घेतली, सर्व पोलीस जे प्रमुख आहेत त्यांची, आणि कुठे कुठे उणीवा आहे, कुठे त्रुटी आहेत हे बघा. केंद्र सरकार असो, इतर राज्यातलं असो, उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो, कुठलाही प्रदेश असो, महिला अन्याय अत्याचार जनरल, आता नागपूर हे क्राईम कॅपिटल झालं होतं. माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील होते, तेव्हा सुद्धा काय मोठे दिवे लावले. त्यामुळे मला खरंच या मनीषाजी, आपण विषयावरती येऊयात. तुम्ही आता म्हणालात मगाशी की आपल्याला राजकारण करायचं नाही, विषय अतिशय गंभीर आहे आणि आपल्याला राजकारण करायचंच नाहीये. आपण राजकारण मनीषाजी, एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, त्याच्यात दुमतच नाहीये. केशवजी, एकच सेकंड फक्त, आपण एक महत्त्वाचा प्रश्न विचारूयात मनीषाजींना. मनीषाजी, राज्य सरकारकडून फंड मिळालेला नाहीये, त्यामागचं नेमकं कारण काय? नाही, आता बघा, हे मला खरंच त्या कारण माहिती नाहीये. आता हा फंड का मिळाला नाही काय नाही, गृहमंत्री जे आपले आहेत वळसे पाटीलजी यांच्याकडनं मला माहिती घ्यावी लागेल, किंवा तुम्ही ती माहिती घेऊ शकता की नेमका काय आहे. आता तुम्ही मला अचानक विचाराल, मला आत्ताच तुमचा कॉल आला आणि एक सौजन्य म्हणून मी तुम्हाला नाही म्हटलं नाही आणि मी जॉईन झाले, परंतु आता तो फंड का नाहीये हे नक्कीच माहिती का? काहीतरी उगीच थातुरमातू येऊन चॅनलवर बोलायचं मला ते पटत नाहीये. कारण विरोधी पक्षात असताना कोणी असो, भाजप असो, शिवसेना असेल, कोणी असो, विरोधी पक्षाची भूमिका जास्ती सोपी असते, कारण आरोपच करायचे असतात, सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यायचं असतं, आणि ते उत्तर जर का चुकीचं देऊ नये असं मला वाटतं. आणि तो निधी काय, कुठे फंड कमी पडतो, आता तुमच्या माध्यमातून आम्हाला एक कळलंय, तर निश्चितच आम्ही त्याचा पाठपुरावा करू. नक्कीच आपण पाठपुरावा नक्कीच कराल मनीषाजी, हेच मी बोलणार आहे. बिलकुल बिलकुल. आपण केशवजींकडे जाऊयात. केशवजी, मनीषाजी नेमकं काय म्हणाल्यात तुम्ही ऐकलं असेल. असं आहे की मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो की माहिती अभावी शिवसेनेचे प्रवक्ते टीव्हीवर येतात याची कबुली मनीषताईंनी दिली, आणि महाराष्ट्र हे बघतोय की माहिती अभावी शिवसेनेचे प्रवक्ते टीव्हीवर येऊन बोलतात. अँकर कोण आहे मला सांगा. मला एक मिनिट, मी विशाल पाटील यांना सांगितलं की आत्ताच तुम्ही मला एक मिनिटापूर्वी तुम्ही मला फोन करताय, 1 मिनिट अगोदर मला फोन आलेला आहे, आणि 1 मिनिट अगोदर देखील मला फोन करून माहिती कशी असेल. मी विशाल पाटील ज्यांनी मला संपर्क केला, मी त्यांना सांगितलं सुद्धा की आता माझ्याकडे माहिती उपलब्ध नाहीये. एवढं दुर्दैवी चित्र आहे हो.
बरोबर आहे. नाही सरकारमध्ये दुर्दैवी असं काय स्वाभाविक आहे हे. नाही अँकर मला तुम्ही हे प्लीज स्वाभाविक आहे. सांगा की काहीच तुमच्या माहिती विशाल नसणं. पाटीलने मला हे आता खूप 1 दुर्दैव. मिनिटापूर्वी फोन केला. नक्कीच. मी त्यांना मनीषाजी, सांगितलं की माझ्याकडे माझं माहिती पूर्ण नाही. उठाव मनीषाजी बोलूच येत तुमचा नाहीये त्या. मनीषा मला तुमची सांगा ना, आता मनीषाजी हा तुमची काय अन्याय समस्या आहे आम्ही ना? समजू मला शकतो. आता मला 1 केशवजींशी मिनिटापूर्वी बोलायचं जर आहे. का तुम्ही केशवजी फोन केला, कृपया तुम्ही मला शांत 1 व्हा आणि मिनिटापूर्वी फोन केला तुम्ही. महत्वाच्या तर मी विषयावर कसं काय आपण मी येऊयात. त्यांना नाही आपण म्हटलं. विषयाला विशाल भरकटतोय. पाटील, महत्वाच्या तुम्ही विषयावर आता line वर बोलायचं या. विषयांतर हो, जर नको. महत्वाचा केशवजी विषय कृपया असेल तर तुम्ही तुम्ही विषयावर माहिती- या आणि तुम्ही तुमचं मला मत बोलू द्या. हे महिला सुरक्षेविषयी व्यक्त करा. मी एक्झॅक्टली मी तेच म्हणतोय, पण मला त्या मध्येच आल्या. त्यामुळे मी तुम्हाला हेच हो, पण सांगतो तुम्ही की या त्यांच्यावरती आरोप सरकारचं- करू नका. नाही नाही, Please, आरोप नाही, तुम्ही वास्तव आहे. विषयावर या. एक मिनिट आता मला बोलू देता का? मी त्या बोलताना मध्ये बोललो नाही. बोला, बोला. तुम्हाला जर मी काय बोलायचं तुम्ही माझ्या तोंडात घालणार आहात का? मला का माझ्या पद्धतीने मला बोलू देणार तुम्ही? मी मुद्द्यावरती बोलतोय. बोला मुळात बोला. मुळात या लक्षात ठेवलं पाहिजे की म्हणजे सरकारची महिलांबद्दलची किती गांभीर्य आहे याचं उदाहरण आलं. किती कॅज्युअली शिवसेनेचे प्रवक्ते टीव्हीवरती आले याचं उदाहरण मी तुम्हाला या महिला सुरक्षाविषयी धोरणातलं अतिशय उत्तम उदाहरण आहे. हा पहिला माझा मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा, मग तुम्ही काय काढलो वर्धाचे खासदार, अहो त्यांनी लग्न केलं, झालं, विषय मुटला आणि त्याच्या पलीकडे जर असेल तर काय करायचं का? आमचं काही तर म्हणणं नाही. हे तिसरा मुद्दा. तिसरा त्यातला मुद्दा, महिलांचा सुरक्षितता विषय सुरू आहे. ज्यावेळी तुम्ही गेले 2 वर्ष, आता 2 वर्ष होतील या सरकारला, जवळपास 2.5 वर्ष झाली आहेत. या सरकारने जर म्हणजे अत्यंत आवश्यक असलं, अहो साधं होमगार्ड तुम्हाला देता येत नाही. म्हणजे तुम्ही मंत्र्याच्या मनात खर्च केला की नाही मला सांगावं ताईंनी. खर्च केला तो. मंत्र्यांच्या नवीन गाड्या घेतल्या की नाही? घेतल्या गाड्या. हे ते मी सांगू शकतो त्यांना आणि त्याहीच कबूल करतील. अनेक खर्च आहे त्यामध्ये सांगता येतील कशा पद्धतीने खर्च केले गेले. आणि मात्र त्याच वेळी महिलांचं सुरक्षा रोज इथे बलात्काराची घटना घडतात. उल्हासनगरपासून अनेक नुसती रांगनगरी बलात्काराच्या घटनांची. अशा वेळी महिला सुरक्षेसाठी प्रायोरिटी देणं आवश्यक असताना त्या क्षणी मात्र ती दिली जात नाहीये. बाकीचे खर्च अधिक मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. हे त्यातलं दुर्दैव आहे. महिला विरोधी या राज्यातलं सरकार आहे. हे वारंवार ज्या घटना घडतात त्यावरून दिसतंय. आजची ही घटना सुद्धा होमगार्ड दिले जात नाहीत. हे सुद्धा महिला विरोधी हे सरकार आहे, हे सिद्ध करणार आहे. बिलकुल. केशवजी, या विषयावर अधिक आपल्याशी बोलायचं आहे, अधिक चर्चा करायची आहे. आपण पाहतोय एक महत्त्वाचा विषय आज आहे. 2000 होमगार्डची नियुक्ती रखडलेली आहे. फंड रिलीज करण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उद्भवतो. तर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. राज्य सरकारने फंड रिलीज केलेला नाहीये, त्यामुळे 2000 होमगार्डची जी नियुक्ती आहे ती रखडलेली आहे आणि याविषयी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनीषा कायंदेजी. मनीषाजी, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला खरंच याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही आहे, पण महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की ही गोष्ट जर का आधी झाली असती तर आज महिलांचा जो काही सुरक्षेचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह करता आला असता. किंबहुना परवाची जी काही घटना घडली आहे त्या स्टेशन परिसरामध्ये ती घडली नसती. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की होमगार्ड्सची नियुक्ती व्हायला पाहिजे. खरोखरच हा गंभीर मुद्दा आहे. अतिशय सिरियसली तो राज्य सरकार आता प्रवीण दीक्षित यांच्या माध्यमातून कळला आहे अर्थातच. परंतु असं आहे की यामध्ये प्रत्येक वेळा प्रत्येक गोष्टीत राजकारण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. नक्कीच. आणि अशा पद्धतीनं म्हणजे ठीक आहे कुठे उणीवा असतील. आता काल माननीय विरोधी पक्ष नेते फडणवीसजी यांनी अगदी सुज्ञ सल्ला दिला की ही फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवली पाहिजे. आता हा काही नवीन विषय नाही, परंतु त्यांनी निदान पॉझिटिव्हली तरी तो विषय मांडला. परंतु भाजपाच्या प्रवक्त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे. आता उद्या कोणीतरी विचारेल की आकाशात किती कावळे आहेत, ते भाजपचे प्रवक्ते उत्तर देऊ शकणार आहे का? तर मला असं वाटतं की प्रत्येक वेळी ऍटलिस्ट महिला सुरक्षा आणि महिलांवर होणारे अन्याय अत्याचार आहेत याच्यावर राजकारण करूच नये. कालपासून जे काय भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं चालू आहे, म्हणजे एकीकडे म्हणायचं आम्ही राजकारण करणार नाही आणि एकीकडे चॅनेलवर येऊन तोंडसुख घ्यायचं, ही कुठली पद्धत आहे? आणि मला सांगा, त्या वॉचमननी जेव्हा कॉल केला साकी नाक्याच्या 10 मिनिटात तिथे पोलीस पोहोचली होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. साकी नाकाचा जो मुंबईतला विषय. परंतु निश्चित आता तुम्ही मला जो प्रश्न विचारला मी त्याच्याकडे येते की होमगार्ड्सच्या नियुक्त्या झाल्याच पाहिजे. होमगार्ड्स हे एकंदरच राज्यातली, मुंबईतल्या आणि शहरातल्या विविध ठिकाणी होमगार्ड्सचं जाळं हे खूप महत्वाचं आहे. आणि हा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप पहिल्यापासून होमगार्ड्स ही एक सेपरेट युनिट आहे आणि त्याचं सशक्तीकरण झालं पाहिजे. दुर्दैवाने आता अनेक अडचणी राज्य शासनाच्या समोर आहेत. कोविडची सिच्युएशन आहे, अन्य गोष्टी आहेत. पोलिसांना पण आता सध्या रेल्वेमध्ये जे काय मॅनेजमेंट करणं आहे त्याच्यातही फोर्स लागतोय, हे तितकंच खरं आहे. आता स्टेशनमध्ये जे अनैतिक किंवा जे अनऑथराइज लोक
जे येऊ नये यासाठी पण रेल्वे पोलिसांचं मोठं सध्या ताफा तिकडे लागलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा विषय बाजूला पडला. अर्थात हे कारण मी देऊ इच्छित नाहीये, परंतु हे कारण असू शकतं असं मला वाटतं. बिलकुल. पण त्याची नक्कीच नियुक्त्या झाल्या पाहिजे. बिलकुल. मनीषाजी, तुम्ही तुमच्या बाजूने नेमकं आता काय पाऊल उचलणार आहात? म्हणजे तुम्ही राज्य सरकारच्या दरबारी आता याविषयी काय ऍप्लिकेशन देणार आहात? नाही, अर्थातच आता आम्ही एक आमदार म्हणून, एक नागरिक म्हणून सुद्धा राज्य शासनाकडे हा पाठपुरावा मी करीन. मागेही आमची जेव्हा अनिल देशमुख जेव्हा गृहमंत्री होते त्यावेळेला त्यांनी बैठक घेतली. अशा 2-3 बैठका झाल्या की जिकडे महिलांच्या बाबतीत, सुरक्षेच्या बाबतीत काय पावलं उचलायला पाहिजे हे आम्ही वेळोवेळी फीडबॅक देत असतो. परंतु हा एक पर्टिक्युलर विषय जो आहे होमगार्डचा, याच्यामध्ये जनरल होमगार्ड बद्दल चर्चा सभागृहात झाली, त्यांचं मानधन असेल, त्यांच्या नियुक्त्या असेल, परंतु दुर्दैवाने काही ना काही कारणामुळे त्या रखडल्या आणि याबद्दल खरोखरच म्हणजे त्याला राज्य शासन दोषी असेल तर ते आहे, परंतु पोलिसांच्या पण आपापल्या समस्या आहे, त्याही वेळोवेळी त्या मांडत असतात आणि हा नक्कीच ही एक मोठी त्रुटी आहे, ती भरून काढायला पाहिजे आणि त्यासाठी मी पाठपुरावा नक्कीच करेन. बिलकुल. आपल्यासोबत प्रवीण दीक्षित देखील आहेत, निवृत्त पोलीस महासंचालक. त्यांच्याकडे आपण जाऊयात. प्रवीणजी, होमगार्डचं नेमकं पोलीस दलामधलं महत्व काय आहे ते आम्हाला जरा समजावून सांगा. मी त्याच्यात 2-3 गोष्टी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो या महिला सुरक्षेसंबंधी. एक तर असं आहे की आपल्याला कल्पना आहे की आता शहरामध्ये अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, परंतु आज ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग फक्त एखादी घटना झाल्यानंतर मग त्याचे काय झालं होतं हे तपास करण्यापर्यंतच मर्यादित ठेवलेली आहे. याच्या उलट प्रोऍक्टिव्हली पोलिसांनी सतत त्या जे काही कॅमेरे लावलेले आहेत त्याच्यातून जे दृश्य दिसत आहे त्याच्याकडे लक्ष देऊन जिथे कुठे एखादी काही अनैसर्गिक किंवा काही बेकायदेशीर अशी घटना घडत असेल तर त्या ठिकाणी जे स्वतः होऊन ताबडतोब मुलींची कोण छेडछाड काढतंय, मुलींना कोण त्रास देत आहे, महिलांना कोण त्रास देत आहे, तर त्यांच्याकडे संपूर्ण यंत्रणा आहे. त्या यंत्रणेला सांगून तिथे जे बीट पेट्रोल असतात त्यांना त्या ठिकाणी ताबडतोब पाठवून तातडीने कारवाई तक्रारीशिवाय व्हायला पाहिजे. आज एकही अशी घटना नाहीये की जिथे तक्रारीशिवाय पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि त्याची प्रसिद्धी दिलेली आहे. माझा आग्रहाची विनंती ही आहे की सीसीटीव्ही जे आहे त्याचा उपयोग करून आपण ज्या कोणी महिलांना त्रास देणारे व्यक्ती असतील त्यांच्यावरती रेल्वे स्टेशन्समध्ये असतील किंवा बस स्टँड्सवरती असतील किंवा अन्य कुठे रस्त्यावरती कुठे असतील त्या ठिकाणी तातडीने कारवाई करा आणि आपण जी कारवाई केली त्याला भरपूर प्रसिद्धी द्या की रोज या 10 लोकांना 20 लोकांना वरती कारवाई झाली म्हणजे त्याचा परिणाम समाज मानसामध्ये उमटला जातो. हे आज होत नाहीये. दुसरं असं आहे की ज्या वेळेला अशा काही अत्याचाराच्या घटना घडतात त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की फॉरेन्सिक सायन्स ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर त्यासाठी घटनास्थळी ताबडतोब मोबाईल अशा प्रकारच्या फॉरेन्सिक व्हॅन्स शासनाने तातडीने मंजूर करायला पाहिजेत आणि त्या फॉरेन्सिक व्हॅन्स ह्या स्पॉटवरतीच जाऊन त्या ठिकाणीच तिथलं संपूर्ण जे काही एव्हिडन्स असतो, पुरावा असतो, तो त्या ठिकाणी पुरावे गोळा करतील. त्यात पुराव्यात कुठल्याही प्रकारची छेडछाड होणार नाही. त्यात सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये त्याच्यात रक्त असेल, वेरी असेल, केस असतील, इतर काही अनेक गोष्टी असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींची तातडीने ऑन द स्पॉट फॉरेन्सिक एक्सपर्ट्सच्या मदतीने एव्हिडन्स गोळा केला जाईल. कारण शेवटी जो न्यायालयामध्ये खटला लागल्यानंतर जर सगळ्यात महत्वाची जी साक्ष असते ती फॉरेन्सिक एक्सपर्टची असते आणि त्यामुळे फॉरेन्सिक एक्सपर्ट किती लवकरात लवकर आपण तिथे पोहोचू शकलो आणि त्यांनी काय पुरावा गोळा केला हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याकडे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की त्यांनी ह्या फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन्स ह्या तातडीने शहरामध्ये मंजूर करायला पाहिजेत. बिलकुल. तिसरी गोष्ट असं आहे की ज्या छेडछाडीच्या घटना होतात त्यामध्ये जो तपास असतो त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की ज्या व्यक्तीची छेडछाड झालेली आहे, जे काही सीसीटीव्हीचं फुटेज आहे त्याच्या आधाराने आपण ताबडतोब चार्जशीट दाखल करू शकतो. पूर्वी हा मी प्रयोग केला होता की 24 तासात त्याच्यामध्ये जर आपण चार्जशीट न्यायालयामध्ये पाठवलं तर त्या माणसाला बेल मिळत नाही आणि त्या आधारे त्या असलेल्या पुराव्यांच्या आधाराने मॅजिस्ट्रेट्सनी सुद्धा 3-3 वर्ष काही घटनांमध्ये शिक्षा दिलेली आहे. तर हा जो महत्वाचा मुद्दा आहे की न्यायालयामध्ये त्याचा दिरंगाई होणार नाही तो आपण अधोरेखित करायला पाहिजे आणि त्याकडे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो. बिलकुल. नक्कीच प्रवीणजी, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येजी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. केशवजी, लोहमार्ग पोलिसांच्या 600 जागा भरायच्या बाकी आहेत, ही एक महत्त्वाची अपडेट समोर येते. म्हणजे या जर 600 जागा जर आधीच भरल्या असत्या तर आज 2000 होमगार्डची गरजच पडली नसती, मात्र तेही भरण्यात आलेले नाही आहेत. त्याविषयी तुम्ही काय सांगा?
नाही, मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे. आता प्रवीणजी दीक्षित सांगत होते की ज्या अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत त्या गोष्टी जर नीट केल्या तर मला असं वाटतं की महिला सुरक्षा विषय गांभीर्याने घेतला गेला अशा प्रकारचं चित्र. आणि केवळ महिला सुरक्षाच नाही, जो ट्रेनने प्रवास करतो, जो ट्रेनने आपण सगळे प्रवास करतो, त्या सगळ्यांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. पण त्याच्याकडे केवळ शाब्दिक कोट्या करून, म्हणजे मुख्यमंत्र्यांचा शाब्दिक कोट्या आपण रोज ऐकतो, त्यातनं महिला सुरक्षा होत नाही ना. असं आहे की प्रत्यक्ष कृतीची जोड जोपर्यंत येत नाही आणि त्याची वानवा गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्हाला वेगळ्या प्रसंगातनं दिसतंय. सरकार बोलतं एक, प्रत्यक्षात कृती दुसरं करतं आणि ज्या प्रश्नांना दखल घेतली पाहिजे, तातडीने ज्या निर्णय केले पाहिजेत त्याच्यावरती सरकार लक्ष देत नाही. ही सगळ्यात दुःखी दुर्दैवाची बाब आहे. आणि त्यामुळे शाब्दिक कोट्या करून किंवा केशव उपाध्यायने काय कुणाकडून काय शिकावं हे म्हणण्याने मला असं वाटतं त्यातनं प्रश्न सुटत नाही. त्यातनं आपलं अपयश ढळढळीतपणे समाजासमोर दिसत असतं आणि त्याच्याबद्दल प्रश्न, समाजाचे प्रश्न उपस्थित करणं हे मला वाटतं विरोधी पक्षांचं काम आहे आणि ते उपस्थित करत राहणार. त्याचा राग कोणाला येवो न येवो, अडचणीचे प्रश्न माहिती अभावी टीव्हीवरून बोलणं हे त्यांचं उघड पडू दे, आमचं काही त्याबद्दल म्हणणं नाही. नक्कीच केशवजी, आपण राजकारण बाजूला ठेवूयात आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नावरती अधिक बोलूयात. आणि तुम्ही तुमचं मत देखील अतिशय व्यवस्थितपणे मांडलेलं आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. इतरही मंडळी आपल्यासोबत जोडली गेलेली होती, त्यांनी आपापली मतं मांडलेली आहेत, त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद. आपण पाहतोय 2000 होमगार्ड्सची जी नियुक्ती आहे ती रखडलेली आहे. ती जर वेळेवर झाली असती तर रेल्वे स्टेशनसारख्या वर्दळीच्या परिसरात पोलीस गस्त वाढवण्यास मदत झाली असती आणि अल्पवयीन मुलीवर बलात्काराची जी घटना परवा घडली आहे ती टाळता आली असती. हे विसरून चालणार नाही. तर लवकरात लवकर राज्य सरकार याच्यावर विचार करेल आणि काहीतरी तोडगा काढेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.